नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, प्रियास टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता तिसरी भाग 1 मराठी माध्यम या पुस्तकातील गणित इयत्ता तिसरी या विषयातील वजाबाकी बिनहक्काचे पान नंबर आहे 70 हा अभ्यास करणार आहोत. पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. चला तर विद्यार्थी बालमित्रांनो, आज आपण अभ्यास करू वजाबाकी बिनहक्काची. मागच्या भागामध्ये आपण बेरीज बिनहक्काची याचा अभ्यास केला होता. तर आज आपण वजाबाकी बिनहक्काची याचा अभ्यास करणार आहोत. चित्र पहा, उदाहरण अभ्यासा. या ठिकाणी दशकाच्या 2 माळा आहेत, म्हणजेच 2 दशक आणि सुट्टे 3 मणी आहेत, म्हणजे 3 एकक. 2 दशक 3 एकक म्हणजे 23 आणि 1 दशक 2 एकक म्हणजे 12. 23 वजा 12 याची वजाबाकी करू. 3तून 2 गेले 1, 2तून 1 गेले 1, उरले 11. 23 वजा 12 11. चित्रावरून उदाहरणाची मांडणी करावं, सोडवा. आता चित्रावरून मांडणी करूया आपण. इथे 3 दशक पहिल्यांदा दिलेले आहेत. 3 दशक दशकामध्ये लिहू आणि 1 2 3 4 5 5 मणी म्हणजे 5 एकक झाले 35. त्यानंतर या 2 दशक आणि 2 मणी म्हणजे 2 एकक म्हणजे झाले 22. 5 वजा 2 3, 3 वजा 2 1, उत्तर आले 13. आता या ठिकाणी 2 शतक 1 दशक 3 एकक म्हणजे 213 या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर दुसरी संख्या 1 शतक 1 दशक आणि 1 एकक 111. 213 वजा 111. प्रथम एककातून एकक घालू, वजा करू. 3 वजा 1 2. नंतर दशकातून दशक वजा करू, 1 वजा 1 0. तर शतकातून शतक वजा करू, 2 वजा 1 1, 102 उत्तर आले. पुढचे उदाहरण पाहू. अजितकडे 257 रुपये आहेत. त्याने मनोजला 150 रुपये दिले, तर अजितकडे किती रुपये उरले हे खालील चित्रावरून ठरवा. या ठिकाणी 100च्या 2 नोटा म्हणजे 200 रुपये, 10च्या 5 नोटा म्हणजे 50, 1 रुपयाची 7 नाणी म्हणजे 7 रुपये, म्हणजे एकूण झाले 257 रुपये. आता 150 रुपये तिने मनोजला दिले, म्हणजे 100ची 1 नोट आणि 10च्या 5 नोटा दिल्या. इथे आपण 150 257 वजा 150 रुपये लिहू. म्हणजे या ठिकाणी आपण चित्रावरून पाहू शिल्लक किती राहिले. 100ची 1 नोट हे 150 रुपये दिले, त्यामुळे 100ची 1 नोट आणि 1 रुपयाच्या 7 नाणी शिल्लक राहिली, म्हणजे 107 रुपये. 107 रुपये शिल्लक राहिले. वजाबाकी केल्यानंतर देखील उत्तर तेच येते. 7शी 7, 5मधून 5 गेले 0, 2मधून 1 गेले 1, तर 107 रुपये शिल्लक राहिले. समजलं बालमित्रांनो? आता पुढचे उदाहरण आपण समजून घेऊ. क्रिकेट मॅचमध्ये इंग्लंडने 245 धावा काढल्या, भारताने 123 धावा काढल्या, तर इंग्लंडची बरोबरी करण्यासाठी भारताला आणखी किती धावा काढाव्या लागतील? इंग्लंडची बरोबरी होण्यासाठी भारताच्या 245 धावा व्हाव्या लागतील, म्हणजे 221च्या पुढे आणखी किती धावा काढल्या की 245 धावा होतील हे शोधावे लागेल. म्हणजे 123 अधिक टिंबटिंब बरोबर 245. चौकटीतील संख्या शोधावी लागेल. ही संख्या 245मधून 123 वजा केल्यासच मिळू शकते. इथे आपण करून पाहू. एकक दशक शतकचे आपण रकाने केलेले. 245 वजा 123. एककमधून एकक वजा करू. 5 वजा 3 2, 4 वजा 2 2, 2मधून 1 गेले 1, 122 उत्तर आले. म्हणजे भारताला इंग्लंडची बरोबरी करण्यासाठी 122 धावा काढाव्या लागतील. वजाबाकी करा. ही उदाहरणे आपण सोडून पाहू. एक उदाहरण सोडून दाखवलेलं आहे, दुसरे उदाहरण आपण सोडून पाहू. एककमधून एकक वजा करू. 9 वजा 8 1, दशकमधून दशक 4 वजा 3 1, 7 वजा 4 3, 311 उत्तर आले. येथे पहा. एककमधून एकक वजा केले, 3 वजा 2 1, 5शी 5, 5मधून 0 गेले, उरले 5. शतकमधून शतक वजा करू. 8 वजा 2 उरले 6, 651 उत्तर आले. आता हे देखील तसे सोडवायचे. 7 वजा 4 3, 3 वजा 1 2,
2 वजा 1 1 123 उत्तर. इथे 366 वजा 3 करायचं आहे. 6 वजा 3 3 606 3 363 उत्तर आले. एककमधून एकक वजा केले. 5 वजा 5 0 5 वजा 3 2 4 455 वजा 35 बरोबर 420 उत्तर आले. आता ही उदाहरण तुम्ही स्वतः सोडवायचे. उभी मांडणी करून वजाबाकी करून पाहू. येथे शतक दशक आणि एककची रकाने करून घेतलेले आहेत. हे आपण 654 वजा 200 करू. 654 वजा 200 एककातून एकक गेले. 4 वजा 0 4 5 वजा 0 5 6 वजा 2 4 454 उत्तर आले. आता इथे 674 वजा 242 एकक दशक शतकाचे रकाने करून घेऊ. येथे 674 वजा 242 लिहू. वजाबाकी करू. एककमधील 4 वजा 2 उरले 2 7 वजा 4 उरले 3 6 वजा 2 उरले 4 उत्तर आले 432. हे उदाहरण पण आपण त्या पद्धतीने सोडवलेलं आहे. 2 वजा 1 1 7 वजा 4 3 7 वजा 3 4 431 उत्तर आले. आता मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे. इथे संख्या दिलेल्या आहेत लहान मोठी. त्यातील मोठी संख्या पाहून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. इथे एकक दशक शतकाचे आपण रकाने करून घेतलेले आहेत. या ठिकाणी 517 मोठी संख्या आहे म्हणून वरती लिहिली आणि 315 लहान संख्या आहे म्हणून खालती आपण लिहिली. 517 वजा 315 एककमधून एकक वजा केले. 7 वजा 5 2 1 वजा 1 0 5 वजा 3 2 202 उत्तर आले. या ठिकाणी पण आपण तसेच करू. या ठिकाणी 470 मोठी संख्या आहे म्हणून 470 वजा 340 करू. 0 वजा 0 0 7 वजा 4 3 4 वजा 3 1 130 उत्तर आले. 300 आणि 700 700 ही मोठी संख्या आहे म्हणून 700 वजा 300 करू. 0 वजा 0 0 0 वजा 0 0 7 वजा 3 4 उत्तर आले 400. समजलं बालमित्रांनो. आता आपण आडव्या मांडणीने वजाबाकी कशी करायची ते पाहणार आहोत. इथे 345 वजा 243 दिलेले. त्यामध्ये एककमधून एकक दशकमधून दशक आणि शतकमधून शतक वजा केलेले आहेत. या ठिकाणी आपण एक उदाहरण सोडून पाहू. आडव्या मांडणीने वजाबाकी करा. 417 वजा 305 या ठिकाणी एककमधून एकक 7 वजा 5 उत्तर आले 2. दशकमधून दशक वजा करू. 1 वजा 0 1 आणि शतकमधून शतक वजा करू. 4 वजा 3 उत्तर आले 1 म्हणजे 112 उत्तर आले. दुसरे उदाहरण पण पाहू. एककमधून एकक 4 वजा 1 3 दशकमधून दशक 0 वजा 0 0 5 वजा 2 3 शतकमधून शतक वजा केले 303. अशा पद्धतीने तुम्ही उरलेले 2 उदाहरण सोडवायचे आहेत. त्यामुळे तुमचा सराव होईल. समजलं बालमित्रांनो. अशा पद्धतीने आज आपण वजाबाकी बिनाच्याची याचा अभ्यास केला आहे.